पित्ताचा त्रास हा आजकाल खूप सामान्य झाला आहे. चुकीचा आहार, ताणतणाव, झोपेची कमतरता, जास्त तिखट तेलकट पदार्थ, उपाशी राहणं यामुळे पित्त वाढतं. आयुर्वेदानुसार शरीरातील पित्त दोष वाढल्यावर जळजळ, आंबट ढेकर, छातीत आग, डोकेदुखी, मळमळ, तोंड कडू होणं अशा समस्या दिसतात. पहिलं महत्त्वाचं म्हणजे छातीत आणि घशात जळजळ होते, आंबट ढेकर येते, पोटात आग होते, तोंड कडू होतं, आंबट लागतं. मळमळ, उलटीची भावना, डोकेदुखी, भूक लागूनही खाल्ल्यावर त्रास होतो, उष्णता वाढते, बद्धकोष्ठता होते. पित्ताचा त्रास होऊ नये म्हणून काय करावं तर वेळेवर जेवण करा, जास्त वेळ उपाशी राहू नका, सकाळचा नाश्ता टाळू नका, रात्री उशिरा जेवण करू नका, जेवणामध्ये अंतर जास्त ठेवू नका, थोडं थोडं पण वेळेवर खा. उपाशी राहिल्यामुळे पोटातील आम्ल वाढतं आणि पित्ताचा त्रास वाढतो. तिखट, तेलकट, जंक फूड कमी करा आणि हे पदार्थ जास्त पित्त वाढवतात म्हणून कमी खा. जसं की जास्त मिरची, तळलेले पदार्थ, फास्ट फूड, बेकरी पदार्थ, चहा, कॉफी, कोल्ड्रिंक्स, जास्त आंबट पदार्थ. रिकाम्या पोटी चहा पिणं शक्यतो टाळा. पित्त शांत करणारे पदार्थ खा. जसं की ताक, नारळ पाणी, काकडी, कोशिंबीर, धणे पाणी यांचा तुमच्या आहारामध्ये नक्कीच समावेश करा. गुळवेळ घ्या, आवळा खा, तांदळाची पेज घ्या, मूग डाळ घ्या, डाळिंब घ्या, केळी, खरबूज यांचा तुम्ही तुमच्या आहारामध्ये नक्कीच समावेश करा, जेणेकरून पित्त कमी व्हायला नक्कीच मदत होते. आणि हे पदार्थ आपल्या शरीरातील उष्णताही कमी करतात. भरपूर पाणी प्या. दिवसभर पुरेसं पाणी प्या. खूप थंड पाणी एकदम पिऊ नका. कोमट किंवा सामान्य तापमानाचं पाणी प्या. उन्हाळ्यात शरीरातील उष्णता वाढल्याने पित्त वाढू शकतं. त्यामुळे ताक पिण्याची सवय लावा. दुपारच्या जेवणानंतर ताक, भाजलेलं जिरं, कोथिंबीर हे नक्की घ्या, जेणेकरून पचन सुधारतं आणि पित्त कमी होतं. झोप व्यवस्थित घ्या. रात्री उशिरापर्यंत जागरण टाळा. झोप कमी झाली तर शरीरामध्ये उष्णता वाढते. ताणतणाव कमी करा. स्ट्रेसमुळेही पित्त वाढतं. यामुळे ध्यान करा, प्राणायाम करा, चांगला व्यायाम करा, चाला, योगा करा, शांत संगीत ऐका. हे खूप उपयोगी ठरतं. धूम्रपान टाळा, मद्यपान टाळा. हे दोन्ही पोटातील आम्ल वाढवतात आणि पित्ताचा त्रास गंभीर करू शकतात. सकाळी रिकाम्या पोटी काय घ्यावं तर कोमट पाणी प्या, भाजलेलं पाणी प्या, आवळा रस घ्या. त्याचप्रमाणे धणे पाणीसुद्धा तुम्ही घेऊ शकता, जेणेकरून पित्त कमी व्हायला नक्कीच मदत होते. त्याचप्रमाणे उपाशी राहणं टाळा. जेवणानंतर लगेच झोपू नका, खूप तिखट खाऊ नका, वारंवार चहा कॉफी घेऊ नका, रात्री उशिरा जेवण करू नका, सतत ताण घेऊ नका. जर जास्तच त्रास होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. कधीकधी ॲसिड किंवा पोटाच्या आजारांमुळेही अशी लक्षणं दिसू शकतात. यासाठी पित्त कमी करण्यासाठी एक साधी दिनचर्या ठेवा. सकाळी कोमट पाणी प्या, हलका नाश्ता घ्या, दुपारच्या वेळी साधं जेवण करा, ताक घ्या, संध्याकाळी चहा कमी घ्या, फळे खा आणि रात्री खूप हलकंसं जेवण करा. यासारख्या गोष्टी जरी तुम्ही केल्या तर नक्कीच तुमचा पित्ताचा त्रास कमी व्हायला मदत होते. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे जेवणानंतर थोडंसं चाला. नियमित योग्य आहार घेतला, वेळेवर झोपला आणि ताण जर नियंत्रित ठेवला तर तुमचा पित्ताचा त्रास मोठ्या प्रमाणावरती कमी होऊ शकतो. तेव्हा नक्कीच या गोष्टींचा तुमच्या जीवनशैलीमध्ये समावेश करा.